सलाम नमस्ते, मी अशोक बस्ते. आज आपण बघणार आहोत दसरा टी हाऊस. चला आतमध्ये जाऊन बघूया वेगवेगळे कोणते पदार्थ इथे बनतात. दसरा टी हाऊस म्हणून आमचं दुकान आहे. फुले मार्केट या फाळके रोड या एरियामध्ये. गेल्या 65 वर्षापासून आम्ही मिठाईचे फरसाणचे काम करतो. गणेश उत्सवासाठी आमच्या इथे स्पेशली मोदक 3-4 फ्लेवरमध्ये असतात. गौरी गणपतीसाठी फराळाचे सर्व साहित्य आम्ही इथे स्वतः तयार करतो. स्वतः तयार करून पूर्ण माल हा चांगल्या क्वालिटीच्या तेलामध्ये आणि सम्राट बेसनमध्ये बनवलेला असतो. म्हणजे समजा गौरी गणपती लागते, लाडू, करंजी, शंकरपाळे, बेसन लाडू, रवा लाडू, अनारसे, करंजी, शंकरपाळे सर्व साहित्य इथे होलसेल रेटमध्ये आणि रिटेल रेटमध्ये दोन्ही मिळेल. आणि आपलं रेग्युलर हॉटेलचा टायमिंग काय इथला? रेग्युलर हॉटेलचा टायमिंग आपला सकाळी 8 ते रात्री 9 वाजेपर्यंत. आणि सकाळी नाश्त्याचे पण प्रकार आहे आपल्याकडे? नाश्त्याचे सर्व प्रकार असतात. सँडविच असतात, समोसे असतात, पाववडे वगैरे, वडापाव, कांदा भजी वगैरे असतात, जिलेबी वगैरे असते. आणि मोठ्या ऑर्डरमध्ये आपण मिठाईचे सर्व काम करतो. आणि मला एक विचारायचं की जुन्या काळात चालू झालेलं आहे दसरा टी हाऊस, म्हणजे टी हाऊस स्टार्टिंगला का फक्त चहाच बनत होतं? सुरुवातीला चहा पण होता, त्याच्यामुळे वडिलांनी दसरा टी हाऊस. आता चहामध्ये आम्ही जास्त काम नाही करत, आपलं काम मिठाईमध्ये. आता जसं वेळ काळानुसार परिवर्तन झालं, त्यानुसार आता दसरा टी हाऊसमध्ये सर्वच काही मिळालं, स्वीटचे आयटम. आणि इथला ॲड्रेस काय आहे? आपला ॲड्रेस आहे फुले मार्केट, भद्रकाली पोलीस स्टेशन समोर, फाळके रोड. नाश्त्याचे प्रकार आणि मिठाई कशी वाटते? इथली क्वालिटी अतिशय चांगली क्वालिटी, चांगल्या तुपातली वस्तू असतात, माल चांगला वापरला जातो. आणि इथले भावसुद्धा रिजनेबल आहे. इथले मालक ते अतिशय गिरायकाशी प्रेमाने आणि त्यांच्या समजुतीने त्याला लागत तसा माल देतात. आणि इथल्या वस्तू तर एकदम अजिबात कोणताही त्रास होत नाही, कोणती भेसळ नसते. अतिशय शुद्ध आणि चांगल्या क्वालिटीचं इथे वस्तू मिळते आणि रिजनेबल भाव, ते महत्त्वाची गोष्ट आहे. कसलं बनलेलं असतं? मैदा काय? हे शेव आहे का? मसाला आहे का? बाकरवाडीचा मसाला गोड तिखट असतो ना? मोहनताळ का? तुम्ही बघत आहात मोहनताळ बनताना त्याच्यामध्ये इलायची पावडर टाकली, खोबरा पावडर, खोबऱ्याचा किस आला त्याच्यावरती. सलाम नमस्ते, मी अशोक बस्ते. आज खूपच जुन्या काळातलं, म्हणजे खूपच जुन्या काळापासून फेमस आहे. माझे आजोबा पण इथे यायचे दसरा टी हाऊसला. दसरा टी हाऊस इथे आलेले आणि गौरी गणपती मध्ये खूपच फेमस आहे. आणि इथे गौरी गणपतीमध्ये मोदक, जरा इथले मोदक पहिले आपण गोड डिश सुरुवात करूया. गणपती बाप्पा मोदक तर अप्रतिम आहे. तसं तिकडे लाडू आहे, बेसनाचा लाडू आहे, रवा लाडू आहे. तसेच गौरी महालक्ष्मी करता लागणारी भाकरवडी आहे, मैसूर पाक आहे,
मिरची भजी आहे बघा, मस्त बघू शकता. आणि मला तर खूपच आवडते अशी गरमागरम कचोरी, पाववडा आणि सँडविच आणि तसेच सेव. चला मित्रांनो, इथले गुलाबजाम ट्राय करूया. दसरा टी हाऊस येथील गुलाबजामुन तर एकदम मस्त आहे. आणि मित्रांनो, विसरणार कसं काय, दसरा टी हाऊस मधली स्पेशल टी तर पिऊया. इथला मला चहा तर खूपच मस्त वाटला. तसेच इथले वेगवेगळ्या प्रकारचे नाश्त्याचे प्रकार मी ट्राय केले सकाळी आणि रात्री पण इथे नाश्त्याचे प्रकार आहे. तसेच गौरी गणपतीमध्ये स्पेशल फराळाचे पदार्थ आहे, मोदक आहे, लाडू आहे, मिठाई आहे, वडापाव आहे, पाववडा आहे. तसेच अशोक बस्ती यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. आणि विसरू नका, तुम्ही जर फुले मार्केटला आले, ऑपोजिट भद्रकाली पोलीस स्टेशन, फाळके रोड, नाशिक येथे दसरा टी हाऊस नक्की ट्राय करा.